Hello student, myself Sarode Nita Panduranga, Department of Environmental Science, TC College, Baramati. Our paper code is EVS 2402. Our paper title is Pollution and Control Second. Our unit is second, that is the air pollution control technology. In that, now in today's lecture we have to see the topic electrostatic precipitator, or it is also called like the electrostatic precipitation. It is the technology which is used or useful for the control of air pollution. In previous lecture we have to study absorption and adsorption technique. In both this technique we absorb the pollutants by applying various substances or adsorbents or adsorbents for the removal of air pollutants. मागच्या युनिटमध्ये आपण किंवा मागच्या लेक्चरमध्ये आपण ॲब्सॉर्प्शन आणि ॲडसॉर्प्शन प्रोसेस बघितला एअर पोल्युशन कंट्रोलच्या. आजच्या युनिटमध्ये आपण इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेशन म्हणजे काय किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर म्हणजे काय हे स्टडी करणार आहोत. Introduction. An electrostatic precipitator, that is ESP, is a filterless device that removes fine particles like dust and smoke from a flowing gas using the force of an induced electrostatic large, minimally impeding the flow of gases through the unit. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर हे फिल्टरलेस डिव्हाइस आहे. ते काय रिमूव्ह करतात, जे काही फाईन पार्टिकल्स आहे, डस्ट पार्टिकल्स आहे किंवा जे काही स्मोक पार्टिकल्स आहे ते रिमूव्ह करण्यासाठी आपण ESP म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर हे डिव्हाइस यूज करतो. इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर ऑल्सो अवेलेबल इन मेनी डिफरंट साइजेस अँड टाइप्स, डिझाईन फॉर व्हेरियस डस्ट अँड वॉटर ड्रॉपलेट्स, कॅरेक्टरिस्टिक्स अँड गॅस व्हॉल्यूम फ्लोज. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर जे काय आहे हे वेगवेगळ्या साईजमध्ये किंवा टाईप्समध्ये अवेलेबल आहे. त्याचं डिझाईन हे वेगवेगळ्या प्रकारचं आहे. म्हणजे आपण इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर हे कोणत्या ठिकाणी वापरतो याच्यावरून त्याचे टाईप्स ठरलेले असतात. सम प्रेसिपिटेटर्स कॅन कलेक्ट 99.9% ऑफ मोर ऑफ द डस्ट. म्हणजे आपण बघितलं नॉर्मली जे काही इन्स्ट्रुमेंट असतं त्याची इफिशियन्सी असते. इफिशियन्सी म्हणजे त्याची कॅपॅसिटी असते की ते कितीपर्यंत डस्ट रिमूव्ह करू शकतं. तर हे जे काही इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर आहे ह्याची जी डस्ट रिमूव्ह करण्याची पॉवर आहे किंवा इफिशियन्सी आहे ती आहे 99.9% ऑर मोर डस्ट. ज्याच्यामध्ये डस्टमध्ये काय असतं, कोणत्या डस्ट विच कॅन कंटेन आर्सेनिक, ॲसिड्स अँड अदर केमिकल्स. म्हणजे वेगवेगळे केमिकल आहेत, ॲसिड आहेत, हे ते आणि काय एक्झॉस्ट आहे, हे सगळं रिमूव्ह आपण इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटरने करू शकतो. डिपेंडिंग ऑन द टेम्परेचर अँड फ्लो रेट ऑफ द गॅस. हे कशावर डिपेंड आहे, टेम्परेचर आणि गॅसचा जो काही फ्लो रेट आहे त्याच्यावर डिपेंड आहे हे सगळं. किंवा गॅसचा फ्लो रेट किंवा साईज आहे, केमिकल कंपोजिशन आहे पार्टिकलचं, त्याच्यावर या सगळ्या गोष्टी इफिशियन्सी आहे जी काही इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटरची ती डिपेंड असते. हे झालं नॉर्मल इंट्रोडक्शन. देन मेनली इलेक्ट्रॉनिक्स प्रेसिपिटेटरचे आपण दोन टाईप बघतो, ड्राय इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर आणि वेट इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर. देन व्हॉट इज मीन बाय ड्राय इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर. ड्राय इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर ऑपरेट्स अबव द ड्यू पॉईंट ऑफ द गॅस स्ट्रीम टू रिमूव्ह इम्प्युरिटीज फ्रॉम स्मोक अँड डस्ट. ह्याच्यामधनं जे काही ड्राय इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर आहे हे डस्टमधल्या इम्प्युरिटीज आहे ते रिमूव्ह करण्यासाठी यूज केले जातात. जे काही डस्ट असते ॲटमॉस्फिअरमध्ये त्याच्यामध्ये जे काही स्मोक पार्टिकल्स असतात त्याच्यामध्ये ज्या काही इम्प्युरिटीज आहेत किंवा जे काही पोल्युटंट्स आहेत ते रिमूव्ह करण्यासाठी आपण ड्राय इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर यूज करतो. देन व्हॉट इज मीन बाय वेट इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर. इन कॉन्ट्रास्ट म्हणजे ह्याच्या नावाप्रमाणेच आहे, ड्राय म्हणजे ड्रायली जी काही डस्ट असते त्याच्यामधले आपण इम्प्युरिटीज रिमूव्ह करतो. वेटमध्ये ऑपरेट विथ सॅच्युरेटेड एअर स्ट्रीम्स दॅट हॅव 100% रिलेटिव्हली ह्युमिडिटी. ह्युमिडिटी म्हणजे आपण मॉइश्चर कंटेंट म्हणतो, म्हणजे हे वेट आलं. आणि जे काही वेट प्रोडक्ट आहे त्याच्यामधल्या ज्या काही इम्प्युरिटीज आहेत त्या इम्प्युरिटीज रिमूव्ह करण्यासाठी आपण वेट इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर यूज करतो. वेट प्रेसिपिटेटर्स आर कॉमनली यूज टू रिमूव्ह लिक्विड ड्रॉपलेट्स इन्क्लुडिंग ऑइल, रेझिन, टार अँड सल्फ्युरिक ॲसिड मिस्ट फ्रॉम गॅस स्ट्रीम्स इन इंडस्ट्रियल सेटिंग्स. म्हणजे इंडस्ट्रियल सेटिंगमध्ये जे काही ह्युमिडिटी कंटेंट असते किंवा जे काही ह्युमिड मटेरियल असतं पोल्युटंट ते रिमूव्ह करण्यासाठी आपण वेट इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर यूज करतो. मेनली इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर यूज्ड फॉर रिमूव्हल ऑफ अ पार्टिकल फ्रॉम इमिशन. म्हणजे जे काही इमिशन होतं
चिमनीज थ्रू म्हणा इंडस्ट्रीजमध्ये किंवा वेगवेगळ्या ह्याच्यामधून जे काही ॲटमॉस्फिअरमध्ये इंडस्ट्रीयल किंवा व्हेहिक्युलर जे काही इमिशन होतं त्याच्यामधले जे काही पार्टिकल्स आहेत जे काही पार्टिक्युलेट्स आहेत ते रिमूव्ह करण्यासाठी आपण मेनली इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर हे डिव्हाइस यूज करतो. इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर वर्क्स बाय इन्फॉर्मेटिंग इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज. इलेक्ट्रोस्टॅटिकला नाव दिलं का तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक चार्जेस असतात म्हणून, आणि ते चार्जेस डस्ट रिमूव्ह करण्यासाठी हेल्प करतात म्हणून आपण त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर असं म्हणतो. मेनली याचे 2 टाईप पडतात इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटरचे. टाईप्स ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर किती आहेत तर ते आहेत 2 पॅरलल प्लेट टाईप प्रेसिपिटेटर आणि वायर अँड पाईप टाईप प्रेसिपिटेटर. पॅरलल प्लेट टाईप जे काही प्रेसिपिटेटर आहे ते प्लेट टाईप असतं किंवा आपण त्याच्या प्लेट असतात वेगवेगळ्या आणि त्या प्लेटमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक चार्जेस असतात वेगवेगळ्या प्रकारचे. त्याला आपण पॅरलल प्लेट टाईप प्रेसिपिटेटर म्हणतो. त्याच्यामध्ये इलेक्ट्रोड्स असतात वेगवेगळे आणि एका बाजूने डर्टी गॅस इनलेट होतो. त्या डर्टी गॅस इनलेट झाल्याच्यानंतर जे काही इलेक्ट्रोड्स असतात त्याच्यामधनं ते फिल्टर आउट केला जातो. फिल्टर आउट नाही म्हणताना पण त्याच्यामध्ये इलेक्ट्रोड्स जे काही ते चार्जेस असतात ते जे काही पोल्युटंट्स असतात किंवा जी काही इम्प्युरिटी असते तिच्यावर ते ॲब्सॉर्ब करतात आणि डस्ट ही एका बाजूला राहते आणि जो काही क्लीन गॅस आहे तो दुसऱ्या आउटलेटनी बाहेर काढला तो. असं असते पॅरलल प्लेट टाईप डिस्चार्ज. दुसरा आहे वायर अँड पाईप टाईप. म्हणजे नावाप्रमाणेच हा वायर टाईप आणि पाईप टाईप असतो. त्याच्यामध्ये वायर टाईप इलेक्ट्रोड असतो. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज डर्टी गॅस एका बाजूने इनलेट होतो. पार्टिकल्स जे काही आहेत ते रिमूव्ह केले जातात डस्ट पार्टिकल, आणि क्लीन गॅस हा अपवर्ड डायरेक्शननी रिमूव्ह केला जातो हाय व्होल्टेज केबल थ्रू. In ESP, that is electrostatic precipitator, vertical wires are placed between the parallel plates or cylindrical type. म्हणजे व्हर्टिकल वायर असतात त्या प्लेस केलेल्या असतात सिलेंड्रिकल टाईपमध्ये. व्हर्टिकल वायर्स आर प्लेस्ड बिटवीन द पॅरलल प्लेट्स और वायर इज हंग अलॉंग द ॲक्सिस ऑफ अ सिलेंडर. म्हणजे वायर आणि सिलेंड्रिकल डिव्हाइस असतात त्याच्यामध्ये व्हर्टिकल म्हणजे उभ्या जे काही वायर असतात त्या प्लेस केलेल्या असतात. हाय निगेटिव्ह व्होल्टेज इज अप्लाइड टू द वायर, आणि वायरला हाय निगेटिव्ह व्होल्टेज अप्लाय केलेलं असतं. डस्ट पार्टिकल्स व्हाईल पासिंग फ्रॉम लोअर एंड गेट निगेटिव्हली चार्ज अँड कलेक्टेड ऑन द पॉझिटिव्हली चार्ज. म्हणजे नॉर्मली निगेटिव्हली जे काही चार्ज असतात ते पॉझिटिव्ह चार्जला अट्रॅक्ट करतात आणि पॉझिटिव्ह जे काही चार्ज असतात ते निगेटिव्ह चार्जला अट्रॅक्ट करतात. सरफेस व्हाईल द क्लीन गॅस लिव्स फ्रॉम द टॉप. म्हणजे मी जसं सांगितलं त्याप्रमाणे वायर अँड पाईप टाईप जो काय आहे दुसरा इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर त्याच्यामधलं त्यांनी एक वर्किंग सांगितलं आहे. डर्टी गॅस जो आहे तो खालच्या साईडनं म्हणजे सिलेंड्रिकल शेप असतो त्याच्यातनं खालच्या साईडनं डर्टी गॅस आहे तो इनलेट केला जातो डिव्हाइसमध्ये. नंतर ते जे काही इलेक्ट्रोड आहे त्याच्यामधने ते चार्जेस आहेत ते पॉझिटिव्हला निगेटिव्ह चार्ज अट्रॅक्ट करतात आणि निगेटिव्हला पॉझिटिव्ह अट्रॅक्ट करून नंतर हाय व्होल्टेज केबल थ्रू ते अट्रॅक्ट होतात आणि नंतर क्लीन गॅस जो आहे तो अपवर्ड डायरेक्शनने रिमूव्ह केला जातो टॉप साईडवरनं. हे आहे इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटरची डायग्रॅम आहे. ही प्लेट टाईप इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर आहे. याच्यामध्ये बघा आयन दाखवलेले आहेत, वेगवेगळे चार्जेस आहेत, हाय व्होल्टेज पॉवर सप्लाय म्हटलेलं आहे त्यांनी, गॅस फ्लो दाखवला आहे, एरोसोल पार्टिकल दाखवले, कलेक्टिंग प्लेट दाखवली आणि डिस्चार्ज वायर दाखवलेली आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये हे जे काही आहे त्याच्यामधनं आयन आहे त्या आयनवर चार्ज दाखवला आहे त्यांनी, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आहे. ह्याच्यामधनं जे पार्टिकल कसे रिमूव्ह होतात किंवा कसे एरोसोल पार्टिकल त्या प्लेटला बाइंड होतात डिस्चार्ज वायरला हे ह्या डायग्राममध्ये दाखवलं. ही डायग्राम आहे इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटरची. आणि तुम्हाला ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटरच्या दोन्हीही डायग्राम आहेत. प्लेट टाईपची पण आहे आणि वायर अँड पाईप टाईपची पण आहे. Then what are the advantages of electrostatic precipitator? Removing dirt from flue gases in steam plants. मेनली हे एअर पोल्युशन कंट्रोल डिव्हाइस आहे. त्याच्यामुळे ह्याचा काय उपयोग आहे तर रिमूव्हिंग डर्ट रिमूव्ह किंवा डस्ट रिमूव्ह करण्यासाठी याचा यूज केला जातो. रिमूव्हिंग ऑइल मिस्ट इन मशीन ड्रॉप्स. ऑइलचं जे काही मिस्ट असतं ते मशीन शॉप्समध्ये यूज केलं जातं. मशीन शॉप्समध्ये ऑइलचं मिस्ट रिमूव्ह करण्यासाठी इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर यूज केले जातात. रिमूव्हिंग ॲसिड मिस्ट इन केमिकल प्रोसेस प्लांट्स. केमिकल प्रोसेस प्लांट्समध्ये याचा यूज केला जातो. क्लिनिंग ब्लास्ट फर्नेस गॅसेस. रिमूव्हिंग बॅक्टेरिया अँड फंजा इन मेडिकल सेटिंग्स अँड फार्मास्युटिकल्स प्रोडक्शन फॅसिलिटीज. प्युरिफाईंग एअर इन व्हेंटिलेशन अँड एअर कंडिशनिंग सिस्टीम. मटेरियल रिकव्हरी फ्रॉम गॅस फ्लो including oxides of copper, lead and tin. Separating rutile from झिर्कोनियम सँड इन ड्राय मिल्स अँड रुटाईल रिकव्हरी प्लॅन्स. हे सर्व जे काही आहे हे ॲडव्हान्टेजेस आहेत कशाचे
तर इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटरचे ह्याच्यामध्ये हाय कलेक्शन इफिशियन्सी आहे. आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलं त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये 99.9% इफिशियन्सी आहे ह्या इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटरमध्ये. पार्टिकल्स आर स्मॉल ॲज 0.1 मायक्रोमीटर कॅन बी रिमूव्ह. म्हणजे 0.1 मायक्रोमीटर ज्या पार्टिकलची साईज असते ते पण आपण ह्या इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटरचा यूज करून रिमूव्ह करू शकतो. याला मेंटेनन्स हा लो लागतो आणि याची ऑपरेटिंग कॉस्ट ही लो असते. लो प्रेशर ड्रॉट. ट्रीटमेंट टाईप इज निग्लिजिबल. म्हणजे याला ट्रीटमेंट जास्त प्रमाणात लागत नाही. इझी क्लिनिंग बाय रिमुव्हिंग युनिट. याची जी काही क्लिनिंग आहे या ॲपॅरेटसची किंवा या मशीनची ती इझी असते. देअर इज नो लिमिट टू सॉलिड लिक्विड ऑर कोरोजिव्ह केमिकल ॲसेस. म्हणजे ह्याला लिमिट नाही आहे. तुम्ही कोणती डस्ट कलेक्ट करताय, सॉलिड करताय की लिक्विड करताय की अजून कोरोजिव्ह केमिकल आहे, हे याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. जसे प्रत्येक गोष्टीचे ॲडव्हान्टेजेस असतात तसे डिसॲडव्हान्टेजेससुद्धा असतात. ह्याच्यामध्ये स्लाईडमध्ये नाही आहेत पण आपण डिसॲडव्हान्टेजेस बघू. नॉर्मली हाय इनिशियल कॉस्ट. इनिशियली जी कॉस्ट असते आपण ज्यावेळेस खर्च करतो एखादा किंवा त्याचं जे काही बॉरोविंग कॉस्ट आहे ती हाय असते. नंतर त्याची जास्त कॉस्ट नाही हे आपण ॲडव्हान्टेजेसमध्ये बघितले. नंतर लार्ज साईज स्पेस रिक्वायरमेंट किंवा साईज रिक्वायरमेंट. ह्याला जी काही स्पेस लागते ठेवण्यासाठी ती लार्ज लागते. पॉसिबल एक्सप्लोजन ह्युकॅट्स ड्युरिंग द कलेक्शन. म्हणजे कलेक्शनच्या वेळेस ह्यांना स्पेसिफिक कंबस्टिबल गॅसेस लागतात. म्हणजे जे काही कंबशन होतं तेच गॅस याच्यामध्ये कलेक्ट होऊ शकतात. ज्या गॅसेसचं कंबशन होत नाही ते गॅसेस याच्यामध्ये आपण कलेक्ट नाही करू शकत. हे त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. नंतर ॲप्लिकेशन काय असतील ह्याचे. तर नॉर्मली जर इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटरचे ॲप्लिकेशन बघायचे असेल तर ॲप्लिकेशन आहे त्याचे सिमेंट फॅक्टरी. म्हणजे कोणकोणत्या फॅक्टरीमध्ये हे यूज केले जातं. पहिले आहे सिमेंट फॅक्टरी. रिकव्हरी ऑफ सिमेंट डस्ट. म्हणजे सिमेंट डस्टची रिकव्हरी करता हे. पल्प अँड प्रिपेअर मेटल सोडा फ्यूम रिकव्हरी इन क्राफ्ट अँड पल्प मेटल. सिमेंट इंडस्ट्रीजमध्ये हे यूज केले जातं. नंतर केमिकल इंडस्ट्रीजमध्ये पण हे इन्स्ट्रुमेंट यूज केले जातं. कलेक्शन ऑफ सल्फ्युरिक अँड फॉस्फरिक ॲसिड. फॉस्फरिक ॲसिड आणि सल्फ्युरिक ॲसिड हे केमिकल इंडस्ट्रीजमधून रिमूव्ह करायला हेल्प करतात इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर. नंतर पेट्रोलियम इंडस्ट्री. रिकव्हरी ऑफ कॅटॅलायटिक डस्ट. नंतर कार्बन ब्लॅक इंडस्ट्री. देन इलेक्ट्रिक पॉवर इंडस्ट्री. या ज्या काही इंडस्ट्रीज आहेत याच्यामध्ये हे जे काही इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर आहे हे यूज केलं जातं. मेनली इन टुडेज लेक्चर वी हॅव टू सी इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेशन और इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर. त्याचं आपण स्मॉल इंट्रोडक्शन बघितलं. व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर. हे फिल्टरलेस डिव्हाइस आहे. का यूज करतो तर आपण ते रिमूव्ह ऑफ फाईन पार्टिकल्स फ्रॉम डस्ट अँड स्मोक. म्हणजे फाईन पार्टिकल्स रिमूव्ह करण्यासाठी मेनली आपण इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर यूज करतो. त्याचे डिफरंट साईज आहेत. त्याची इफिशियन्सी बघितली आपण. त्याची इफिशियन्सी किती आहे तर 99.9% त्याची इफिशियन्सी आहे. त्याच्यामध्ये काय रिमूव्ह करू शकतो तर कंटेन अर्सेनिक ॲसिड अँड अदर जे काही केमिकल्स आहेत हे रिमूव्ह करण्यासाठी इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर हे हेल्प करतात. देन वी सी ड्राय इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर और वेट इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर. Then we see types, that is parallel plate type precipitator and wire and pipe type electrostatic precipitator. And then we see diagram of plate electrostatic precipitator. This diagram are also giving in the notes. Then we see advantages of electrostatic precipitator. ॲडव्हान्टेजेस बघितले तर आपण डिसॲडव्हान्टेजेस पण बघितले आणि ॲप्लिकेशन पण बघितलेले आहेत आपण इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटरचे. Regarding to this, if you have any question, please ask. Thank you.